ब्रेक नंतर आपलं स्वागत। अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजा होणार आहे आणि या पूजेला देशातील 11 दाम्पत्य बसणार आहेत। यात नवी मुंबईच्या विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे या दाम्पत्याचाही समावेश आहे। त्यांना याची कल्पना नव्हती, मात्र फोनवरून ही बातमी समजल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, अशी भावना कांबळे दाम्पत्याने व्यक्त केली आहे। श्री रामाची पूजा करण्यासाठी नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला मान मिळाला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट विठ्ठल कांबळेजी यांसाठी विनम्र खरं तर आपलं स्वागत आहे। सर, आपल्याला मान मिळालेला सर काय सांगा? मान सन्मान तर समाजात अनेक वेगवेगळ्या गोष्टीत मिळत असतो, परंतु अयोध्येमध्ये रामललाच्या मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। सगळ्या जगाची त्याच्याकडे आस लागलेली आहे आणि अशा या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये आम्हा उभयतांना दोघांना इथं रामललाची पूजा करण्याचा जो मान मिळाला आहे, हे आमच्या पूर्वजन्मीचं संचित असेल, आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, हे खूप मोठं भाग्याचं आहे असं मला वाटतं। सर, काय वाटतं खरं तर 11 कुटुंबांपैकी आपला नंबर देखील त्यात आलेला आहे? होय, तर हेच सांगतोय की हे पुण्याचं काम आहे, खूप आनंद होतोय, हे व्यक्त करता येत नाही, पण हा मान मिळाला खरं तर रामाची कृपा आणि राम सगळ्यांचे कसे आहेत हे याच्यातून दिसतं मला। तर खरं तर पंतप्रधान यांच्या हस्ते आणि आपल्याला श्री प्रभू रामाची पूजा करता येणार। प्रधानमंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, तिथले मुख्यमंत्री ही मंडळी तिथे असतीलच, पण आमच्यासारखी अशी 11 कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तर हे भाग्याचं काम आहे आणि मला असं वाटतं की याच्यासारखं भाग्य नाही आहे कुठलं, ते शब्दात नाही व्यक्त करता येणार। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मीरा विघारा, TV9 मराठी, नवी मुंबई।